नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या नावावर 2019 नंतर जमिनी खरेदी, वारसा किंवा कौटुंबिक वाटणीद्वारे आली असेल आणि त्यामुळे तुम्हाला पी-एम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सध्या याच विषयावर एक मोठी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. नेमकी मागणी काय आहे? तर सध्या पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे काही पात्रतेचे निकष आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष शेती करत असूनही या योजनेचा वंचित आहेत. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्याने 2019 नंतर जमीन विकत घेतली किंवा वारसाने जमीन नावावर झाली किंवा कौटुंबिक वाटणीनंतर सातबाऱ्यावर नाव आलं, तर अशा अनेक प्रकरणांमध्ये लाभ मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र आणि राज्य सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्यक्ष शेती करणारा शेतकरीच बियाणे, खते, औषधे, वीज, सिंचन, मजुरी आणि इतर सर्व खर्च करतो. म्हणून फक्त जमीन नावावर कधी झाली या निकषावर त्याला योजनेतून वंचित ठेवणे योग्य नाही. 2019 नंतर जमिनी खरेदी, वारसा किंवा कौटुंबिक वाटणी नावावर झालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ द्यावा. तसेच जे पात्र असूनही लाभापासून वंचित राहिले त्यांचे मागील सर्व थकीत हप्ते एकरकमी द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय पात्रतेचा मुख्य निकष प्रत्यक्ष शेती करणारा शेतकरी हा असावा, अशीही सूचना करण्यात आली आहे. तसेच सरकारने विशेष नोंदणी आणि पडताळणी मोहीम राबवून अशा शेतकऱ्यांचे सर्व अर्ज स्वीकारावेत आणि आवश्यक असल्यास योजनेच्या नियमामध्ये बदल करावेत, अशी मागणी आहे. आता सरकारने अद्याप या मागणीला मंजुरी दिलेली नाही. सध्या ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. त्यामुळे पी-एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे नियम बदललेले आहेत असे समजू नका. सरकारकडून अधिकृत निर्णय किंवा जी-आर आल्यानंतरच हे निर्णय लागू होतील. जर तुमच्याही नावावर 2019 नंतर जमीन असेल आणि त्यामुळे तुमच्या योजनेपासून वंचित असाल, तर सरकारच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. अधिकृत अपडेट आल्यानंतर त्याची माहिती आपण सर्वप्रथम या चॅनलवर पाहू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि